आहे त्याला 24 आरे आहेत. अशोक चक्र जे आहे ते काय दाखवतंय? गती दाखवतंय. आणि म्हणून मी माझं घड्याळ जे आहे ते 5 मिनिटे मी पुढे ठेवलंय का? ते गती प्रमाणे पुढे आपण गेलो पाहिजे. एक सर्वात महत्वाचं यशस्वी कारण असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला दिलेली वेळ आहे ना त्याच्या 5 मिनिटं अगोदरच तुम्ही पोहोचा. माझ्या माहितीप्रमाणे मी सुद्धा आज दिलेल्या वेळेच्या अगोदरच इथे आलो होतो. म्हणजे आपला कार्यक्रम जो आहे ना पुढचा यशस्वी होत जातो. त्याचा आकार, ध्वजाचा आकार सुद्धा गुणोत्तरानुसार आहे. या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल ते म्हणजे 2:3 असं लांबीला 3 असेल तर या ठिकाणी 2 असा उभा असायला पाहिजे. त्याचबरोबर याची ह्या ध्वजाची स्वीकृती आपण जी केलेली आहे ती म्हणजे अशी की 22 जुलै 1947 साली आपण संविधान सभेमध्ये ते स्वीकारण्यात आला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वातंत्र्याला तो ध्वज मिळाला. अशा प्रकारचं आपण हा चौथा मुद्दा घेतला. बघा, पहिला मुद्दा घेतला आपण कोणता बरं आठवेल तुम्हाला सगळ्यांना? बंकिमचंद्र चटर्जींचा मुद्दा घेतला. दुसरा आनंद मठ घेतला. तिसरा वसुदेव कुटुंबकम घेतला. चौथा मुद्दा घेतला आपण ह्या तिरंगाचा घेतला. 5व्या मुद्द्याकडे जाऊया आपण आणि तो वंदे मातरमच्या अगोदरचा पुढचा मुद्दा येतोय आणि तो मुद्दा असा आहे, तो म्हणजे आत्मनिर्भर भारत. संकल्पना अशी आहे, आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वतः स्वावलंबी होणं, देशाला स्वावलंबी करणं. आज ITI मध्ये विविध प्रकारचे असे वेगवेगळे 20 पेक्षा जास्त प्रशिक्षण देत आहेत, कोर्सेस आहेत. आणि त्या कोर्सेसमध्ये आपल्याला इथे का बोलवलं जातं? तुम्ही का इथे येतात? स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी येत आहेत तुम्ही. आणि स्वतःला स्वावलंबी बनवून आपण आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतायत. मगाशी प्राचार्य सरांची मी चर्चा करत असताना किंवा आमचे काही इथल्या जवळपासचे बोर्डी असेल, चिंचणी असेल, डहाणू असेल इथे प्रतिनिधी आलेले आहेत. आज आपल्याकडे नाही म्हटलं तरी इथे मोठा प्रोजेक्ट येतोय आणि तो प्रोजेक्ट या ठिकाणी आपला काय दर्शवतोय? रोजगार दर्शवतोय, एम्प्लॉयमेंट दर्शवतोय. मग एम्प्लॉयमेंट जर असेल तर त्याला आपल्याला मागणीनुसार पुरवठा दिला पाहिजे. या ठिकाणी पोलीस अधिकारी साहेबांचं स्वागत मी करतोय. आपण मागणीनुसार जे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहिलं, मागणीनुसार पुरवठा दिला पाहिजे. आणि म्हणूनच आपण पाहतोय की आज देशाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या शब्दांमध्ये काय येत असेल? आत्मनिर्भर भारत. माझा देश स्वावलंबी झाला पाहिजे. माझा देश कधी स्वावलंबी झाला हे तुम्हाला त्याचं प्रत्यक्ष आलं असेल तर ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये.